आता आपण वारकरी राजा वारकरी पोषक माऊली जे आपले आहेत ॲडव्होकेट राम माऊली महाराज, तर आपण जे माऊली आपल्याला आनंद माऊली आनंदीत भेटलेले आहेत आणि त्या रूपाने माऊलीच भेटले आहेत. त्यांनी आत्ता उत्तम प्रकारे ओंकार प्रधान जे आपल्याला अभंग म्हणून दाखवलं माऊलींचं, तर त्यांना आपल्या गुरुमाईंच्या हातून आपल्या स्वयंशक्तीपीठ नाथ परिवारातर्फे ही ऊर्जा भेट ॲडव्होकेट माऊली राम माऊली यांच्या हातून आम्ही देतो. आणि ताई म्हणतात त्यांचं गाणं कसं आवडलं ते ताई बोलतात. जे आहे म्हणजे काय त्यांना कला दिली आहे, म्हणजे खूप छान कला, मला खूप आवडलं. तुम्ही पण ऐका, आम्ही युट्यूबवर सोडणार आहे ते गाणं त्यांचं, तर तुम्ही पण प्रसन्न व्हाल ते गाणं ऐकून. ताईंनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे की तुम्ही पण हे गाणं ऐकून प्रसन्न व्हाल. साक्षात गणपती बाप्पा प्रसन्न होणार आहे माऊलीच्या रूपाने, माऊली प्रसन्न आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि म्हणून आम्ही या ठिकाणी त्यांना आणलं आहे. आणि आपल्या स्वयंशक्तीपीठ नाथ परिवाराच्या वतीने, अर्थात हा मोठेपणा नाही आहे यूट्यूब करण्यामागे, पण माऊली असे जेव्हा दिसतात तेव्हा समजा सरांचाच नेमका हात पकडला आणि माझा हात नेमका पकडला. गर्दी होती की हातात असा हात घालायला लागले. कोण आला हातावर हात घालायला, तर म्हणले मला जरा बस स्टॉपला सोडा माऊली. म्हणजे कुठेतरी माऊली आपली परीक्षा घेत असते. इथे हा व्हिडिओ मोठेपणासाठी आपण करत नाही आहोत, पण माऊली कुठल्या रूपाने कधी आपल्याला हे करेल काय सांगता येत नाही. त्यांनी जे गाणं गाऊन दाखवलं ते आपल्या यूट्यूबला या 2 दिवसात येईल. वेटू जिंदगीला आपण जरूर बघा. आणि आपले ॲडव्होकेट राम माऊली महाराज यांचं पण इष्ट आहे तुमचं ते वेटू जिंदगी, त्यांचं पण चॅनलचं नाव वारकरी राजा त्यांचा चॅनल आहे. त्यांचा पण व्हिडिओ आलेला आहे. दिदींनी आपल्या ज्योतिर्मय दिदींनी त्यांचा व्हिडिओ कव्हर केलेला आहे आणि खूप सुंदर त्यांचं कार्य चाललं आहे. त्यांची सामाजिक कार्य भरपूर चाललेले आहे. आज त्यांनी आपला वेळ दिलेला आहे. धन्यवाद माऊली. रामकृष्ण माऊली. आनंद माऊली पुन्हा धन्यवाद. आमच्या सगळ्या स्वयंशक्तीपीठ नाथ परिवाराच्या वतीने आणि आमचं जे वडगावला माऊलींचं जे नाथांचं मठ आहे त्या सगळ्या परिवाराच्या वतीने तुमचं पुन्हा स्वागत आहे. कसं वाटतं आळंदी ते म्हणतात, आळंदीबद्दल बोलतात. आळंदीमध्ये काय वाटतं तुम्हाला? आता हे काय जाणवलं? आळंदीमध्ये येऊन मला माझं मन असं प्रसन्न भरून आल्यासारखं मला वाटलं. आणि खूप म्हणजे उत्साह वाटला. म्हणजे मनात एक जोश निर्माण झाला, नवीन आयुष्य जगण्याची एक उमेद मिळाली. वा 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 वा. आणि तुम्ही काहीतरी मला येता म्हणत होतात की परत मला आळंदीत यायचं आहे आणि परत मला आवडेल की माऊलींच्या दर्शनाला येण्यासाठी. माझं मन नेहमी आसुसलेलं असेल ना माऊलीकडे यायला. बघा त्यांना पण ओढ त्यांचा भरून आलेला आहे माऊलीच्या दर्शनाने. म्हणजे एक लक्षात की आपल्या डोळे असून आपण वेगळे आहोत आणि इथे माऊलींना ऊर्जा, ही दिव्य ऊर्जा आहे. त्यांना आपण बाकी वेगळ्या अक्षरात नाही बोलू, ही दिव्य ऊर्जा त्यांना लाभली, दिव्य दृष्टी लाभलेली आहे. आपल्याला त्यांच्या रूपाने तरी लाभेल असं भेटू जिंदगीच्या वतीने मी आपल्याला बोलतोय. कोणी राग मानू नका. रामकृष्ण हरी माऊली. ओम नमो भगवते ज्ञानेश्वराय.